बुरा वक्त आने पर तालियां बजाने वाले गालियां भी देते हैं। आणि आज मात्र या मैदानावरती जर का एखादा खेळाडू कडनं चुकी झाली तर त्याला मात्र गालियां दिल्या जातात. असं सुद्धा हा क्रिकेटचा खेळ आहे. हा तर क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेस मात्र एक गाव एक टीम केलं तसं त्यावेळेस मात्र गावकऱ्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असते आणि तो सपोर्ट मात्र आज दोन्ही टीमच्या समर्थकांचा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. पण दोन्ही गावचे समर्थक घर बसले एन्जॉय करत असतील ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्याचं सर्वांचं हार्दिक स्वागत. चला मॅच ऑन करायचं आहे. पंच जास्त वेळ घेऊ नका कारण का सूर्य अस्तेला चाललाय. कारण का सूर्य कोणासाठी थांबत नाही. परंतु आज मात्र कोणता संघ आज या कोणत्या संघाला थांबवेल या मैदानावरती आपल्याला पाहायचं आहे. आयोजकांचा संघ आज बघितला शेवटच्या क्षणापर्यंत खूप झुंज दिली. कुठेतरी चुका घडल्या. एक झेल सोडला. 4 धावा त्या मात्र थ्रोच्या पायाला मिळाल्या आणि त्या धावा कुठेतरी मात्र पराभवाच्या छायाखाली या आयोजक संघाला घेऊन गेल्या. टॉस जिंकल्यानंतर आता मात्र दिगंबरने कुठला तरी गेम प्लॅनिंग केलेला आहे. कारण का संध्याकाळचं सत्र आहे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हिरामन खरकर सर सांगतात ग्रीन सिग्नल गेम ऑन चालाय. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या अंतिम सामन्यासाठी. आयवा जेल साठी हितेन गणेश पाटील त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हादविका आतिश पाटील यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक खूप महत्वाचं आहे. जाऊया मॅच खूप महत्वाचा. इथं मात्र सुरुवात झालाय. पहिला चेंडू गोलंदाज पाहतोय आपण यश. पहिला डॉट चेंडू सुरुवात केलाय. सोरगाव संघाने आतापर्यंत मोठ्या मोठ्या संघांना खडे चारले धूल चारली पाणी पाजलं आणि आतापर्यंतचा प्रवास हा मात्र दोन्ही संघांचा खूप छान राहिलाय. पुढचा बॉल पहिला डॉट आल्यानंतर लाईन पाहावी लागेल. ओ हो क्या बात आहे. एक्सरसाइज करत असताना हिरामन खरकर सर आज भरपूर मात्र पारितोषिक जिंकलेलं आहे पंचांनी सुद्धा. आणि शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच मनोरंजन करतील ही प्रेक्षकांची अपेक्षा असेल. पुढचा बॉल शॉर्ट पिच टाकला होता. थोडासा मागे ठेवलाय. हिरण पाटील होता स्ट्राईकला परंतु बॅटचा नेटचा रडार मध्ये चेंडू आला नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक धाव. 12th मॅनचे बंधू आहेत यश. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. छोटे बंधू मोठे बंधू. आमच्या समालोचन कक्षामध्ये नाव काय युवराज. प्रत्येक चेंडूवरती त्यांची माहिती आम्हाला पुरवली जाते युवराज की यश एक चांगला खेळाडू आहे या सोरगाव संघाकडनं. हो क्या बात आहे. हिरामन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांनी. व्हेरी गुड अंपायरिंग. पुन्हा एकदा वाईट सध्याच्या घडीला पाहतोय यश. दबाव आहे दडपणाखाली मात्र खेळला जातोय सोरगाव बी संघ. टॉस हारल्यानंतर मात्र त्यांच्या बाजूने जो निर्णय पाहिजे होता तो निर्णय मात्र त्यांना मिळाला आहे तिथे. हो अक्रॉस द बॉट खेळून काढलेला आहे. चेंडूला पाहायचाय सीमा पार चेंडू. हा येतोय दमदार षटकार. पारितोषिक लावण्यात आलेलं आहे 300 रुपयाचं. नक्कीच जो कोणी प्रेक्षक आईवा झेल घेईल त्यांना मात्र आजची संध्याकाळ मोठी खुशीमध्ये जायला. दीपराज आपण जर बघितलं तर एखादा झेल घेतला तर 300 रुपये मला वाटतं आज तो चायनीजच्या गाडीवर जाऊन बसेल. डायरेक्ट धाबा गाठेल.
षटकार येत आहे. किरण पाटील कॉटरला भेवंडी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जातोय त्याप्रमाणे बॅटिंग स्टेप आउट केल्याचा प्रयत्न इथं या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून त्याच्या अभ्याकाच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार. येतोय डीजे सूरज यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकत असताना सर्व प्रेक्षकांना मात्र खेळाडूंना मंत्रमुग्ध करत असताना आजच्या दिवसामध्ये खूप चांगले आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभ समनांनी हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊ मॅच मध्ये ऑन गोईंग मॅच तिथे मात्र चालू आहे आपण पाहतोय ते म्हणजेच सावध बनाम सोरगाव बी. पुढचा बॉल आडव्या बॅटने अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे बीट झालाय. जजमेंट जमलं नाही. आउट फील्ड खराब असल्या कारणाने मात्र सीमा पार चौकार आलाय. नशिबाचा चौकार बनावा लागेल. तिथं क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या अव्याकाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे जातोय आणि मिळत आहेत ते 4 धावा. शेवटचा चेंडू असेल. धावा झालेल्या आहेत 17. यश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा लावल्या जातात. कोणासाठी हा खतरा असेल सामना. शेवटपर्यंत दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नसणार. सावध विरुद्ध सोरगाव बी संघ. 17 धावा. किरण पाटील काय बॅटिंग केली जातोय. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय. खूप वेगाने गेलाय निखिल. ओ हो 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 महत्वाची विकेट. शॉट लावायचा होता. ऑफ साइडला खेळण्याचा इरादा होता किरण पाटीलचा परंतु एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॅट आणि या चेंडू मध्ये आणि मात्र तिथे झेल टिपला जातोय निखिलच्या माध्यमातून. किती वेगाने गेला होता. दीपराज निखिलला माहित आहे विकेट खूप महत्वाची आहे आणि ती विकेट कॅरी करणं या महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच महत्व करा देऊन ते मात्र सांगून जातोय. तो म्हणजे शेवटच्या चेंडूवरती विकेट कॅरी होतोय. पंकज दलवीकडनं सावध संघाला इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच पंकज दलवी. आपण यूट्यूबच्या माध्यमातून जोडले असाल तर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंकजजी दलवी आहेत सावध गावचे समाजसेवक त्यांच्याकडनं मात्र शुभेच्छा येतात. त्याचप्रमाणे विनोदजी म्हात्रे सुद्धा माझे एक जीवलग मित्र आहेत मामा या सावध संघासाठी त्यांच्याकडनं सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. ते सुद्धा मॅच एन्जॉय करू शकतात. दुपारीच मला त्यांचा कॉल आला होता. विनोदजी म्हात्रे ते मामा आहेत त्यांचा मात्र कॉल आला होता त्याच्याकडनं सुद्धा मात्र शुभेच्छा आल्या आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. मात्र डिक झोन मध्ये जाताना चेंडू 1 धाव मात्र मिळतोय. पहिला षटक समाप्त झाला. धाव संख्या मात्र पहिल्या षटकामध्ये आपण बघितली 19 लावली. माफ करा 17 होत्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर हा दुसरा षटक निखिल पाटील निखिलला इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 1 धाव. राऊंड द विकेटने स्केअर ऑफ द विकेट खेळायचा होता परंतु बॅटची एज लागली आणि डिक झोन मध्ये जाताना पुन्हा 1 धाव मात्र मिळतोय. अक्षय नका. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आलेल्या मित्रांनो. स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा त्या दिशेने झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या गोलंदाजी इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकली जातोय. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून 3 चेंडू स्पेस केलेले आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. चेंडू द्यायचा आहे आयोजकांनी. धावा झालेल्या आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 17 धावा 1 गडी बाद केला. शेवटच्या मुवमेंटला किरण पाटीलची विकेट ही दीपराज खूप महत्वाची होती.
कारण का जर किरण पाटील असता खेळपट्टीवरती तर नक्की षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण का सेटल झाला होता बॅट्समन, आणि ज्या ज्या वेळेस मात्र सेट होतो बॅट्समन त्यावेळेस मात्र त्याच्याकडे भरपूर मुभा असते मोठे फटके मारण्याची. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याला साथ मिळाली नाही आणि तिथे खूप चांगला झेल टिपला निखिलने. ओहो, हा फटका पाहावा लागेल. खूप सुंदर जबरदस्त फटका सीमा पार हा येतोय. जयेशच्या बॅटमधून षटकार येतोय. प्रथम बॅटिंग का स्वीकारलेलं आहे त्याचं मात्र उत्तम उदाहरण इथे सावध संघ पेश करत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जो क्षेत्ररक्षक आहे खूप दूरवरून आलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि इथं चुका आणि चुका इथे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु बॅकअप खूप चांगलं होतं तिथे मिड विकेटला दीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला होता खूप दूरवरून. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळत आहेत त्या सावध संघाला. धावा झाल्यात धाव फलकावरती त्या 29. 28 झाले आहेत, माफ करा. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला ओ हो 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 वंश यश आहे. स्वतः गोलंदाजी यश होता पहिल्या षटकामध्ये हाताला होता यशने. इथे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला जातोय आणि 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. चौकार आरोला परंतु या धावा कुठेतरी महागात ठरू शकतात सोर संघासाठी. बॅकअप चांगला नव्हता तिथे आणि 3 षटकारांनी धाव संख्या मात्र धाव फलक पुढे सरकते ती 31 या आकड्यावरती. दुसरा षटक समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 14 धावा. एकतीस धावा झालेल्या आहेत. माफ करा करप्शन आपण करण येतोय नवीन गोलंदाज सोरगाव संघाकडनं. करण अंबाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव या आपण पाहत असतो नेहमी सातत्याने. आणि आज मात्र या करणला पाहावा लागेल. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे खूप दूर वरून आला वेगाने. तोपर्यंत एक धाव दुसरी धाव होईल का. थोडं खराब तिथे पाहायला मिळाला आणि मात्र त्याच्याच रूपांतरामध्ये कन्वर्ट केल्या जातात या 2 धावा. दबाव दडपण शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघांवरती. थ्रो खूप चांगला केला होता, फिल्डिंग चांगली केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी चुका इथे मात्र सोर बी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते सावध संघाची. सावध संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 33 या आकड्यावरती. करणचा राऊंड द विकेटने चेंडू फसवा चेंडू टाकला होता. बघा व्हेरिएशन किती चांगलं होतं या चेंडूमध्ये करणच्या. आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली ठेवलाय आणि बाहेर काढलाय. फिरकीचा जादूगर ज्याप्रमाणे म्हटलं जातं त्याप्रमाणे मात्र इथे स्विंगिंग रोल केला करणने आणि डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू झालेले आहेत. 2 धावा खर्च करतोय करण. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता परंतु लेग स्टंप सोडून चेंडू पंच सांगतात आम्हाला की हा चेंडू मात्र वाईड असेल. इट इज वाईड. अतिरिक्त 1 धाव. 34 धावा. किरण पाटील लवकर बाद झाला परंतु त्याने आपलं काम नक्कीच काम करून गेलेलं आहे. डगआउटच्या आसरेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाजी धारदार गोलंदाजी अशी आहे. जरी 40-45 असल्या तरी मात्र हा सामना जिंकू शकतात. पुन्हा एकदा हा चेंडू खूप चांगला जबरदस्त
इथं नजराना पेश करत असताना मात्र करणच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय. 12वे प्रतिनिधी आहेत युवराजच्या माध्यमातून की चांगली गोलंदाजी केली जाते. एक चांगला प्रोत्साहन दिला जाते गोलंदाजाला. नक्कीच आम्ही त्याची तारीफ करू शकतो आमच्या या कॉम्बॉक्स मधून. वेलकम युवराज. हो हो, क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात खूप वेगाने. इथे मात्र चेंडू रिलीज केला होता करणने आणि मात्र इथे दांडी गुल फलंदाज इथं फेल. अक्षय बाद. निखिल पाटील येतोय. किरण पाटीलचे बंधू आहेत आणि निखिल पाटीलने सुद्धा आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेला आहे. प्रभावित केलेला आहे पूर्णपणे या सावध संघाने. आणि मात्र प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा इथे कुठून काढलेल्या आहेत त्या 34. अजूनही काही चेंडू शिल्लक असेल या अंतिम षटकातील. करण मात्र एका बाजूने हा इथे खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने दुसऱ्या सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ छोटे मोठे युद्ध संपले मित्रांनो. महायुद्धाला आता मात्र सुरुवात झालेली आहे दोन संघांमध्ये आणि धावा पोहोचल्या त्या 34. हो हो, लॉफ्टेड ड्राईव्ह. निखिल पाटील ब्रँडेड षटकार षटकार षटकार. षटकाराने या धावसंख्या पुढे सरकते. 40 या आकड्यावरती. अंतिम चेंडू असेल चाबूक शॉट. असं ज्याप्रमाणे चेंडूवरती इथे फटका मारला निखिल पाटीलने इथपर्यंत आवाज आला, टक असा आवाज आला आणि षटकार मात्र आपल्याला निखिल पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अंतिम चेंडू या स्लोगिंगवर षटकार मधला आपल्याला पाहायला मिळतो 40 धावांवरती. शेवटचा चेंडू फुलरलेनचा चेंडू आता पुन्हा एकदा लॉब केलाय. प्रेक्षक होते आईबाजेलसाठी आणि सलग मोहर लावली निखिल पाटीलने. हे महत्वाचे 2 षटकार नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला निर्माण पाहायला मिळेल. 46 धावा पहिल्या इनिंग्स नंतर आपण पाहतोय. 47चं टार्गेट सेट केलेलं आहे. ते म्हणजेच दुसऱ्या सत्रामध्ये आई गावदेवी सोरगाव बी या संघासमोर कशा रीतीने या 47 धावा चेस होतील का. नक्कीच मित्रांनो, आपण जाऊ नका या अंतिम षटकामध्ये. आपली खुर्ची सोडू नका आणि पाहत राहा, ऐकत राहा. गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण या ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ज्यांचा आज सातत्याने सकाळपासून या विभागामध्ये आवाज धुमधुमतोय ते असे आमचे नक्कीच साथी समालोचक सहकारी मित्र, असे आमचे गोड आवाज खांबाला गावचे आदरणीय दीपकजी सुतार सर यांना थँक्यू सो मच. धन्यवाद. सत्तेचाळीस धावा जमा झालेत आणि सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. ती सोरगाव बी टीमला, जो आई गावदेवीच्या नावाने सातत्याने पडगा टेनिसमध्ये संघ खेळत असतो, त्यांच्या विपक्षामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये
9100 एकविरस फूट सावध संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. नक्कीच किरण पाटीलने 2 चौकार 1 षटकार ठोकला, त्यांनी 15 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर जेडी ने देखील चांगली कामगिरी केली, त्यांनी देखील 10 धाबांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, चांगले धाबा जमा झाल्या. 3 ओव्हरमध्ये 47 धावांचं टार्गेट आहे. जवळजवळ 15.70 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. एखादी मोठी पार्टनरशिप करावी लागेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त धाबा येणं गरजेचे असतील. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये 20 धाबा आल्या तरच हा सामना या संध्याकाळच्या सत्रामध्ये सोरगाव बी टीमला जिंकला जाऊ शकतो. आणि तर हे समीकरण थोडंसं संध्याकाळच्या सत्रामध्ये कठीण आहे. वातावरणामध्ये खूप सारे बदल झालेत. 6 वाजलेत, वातावरण दमट झाले. थंडीचे दिवस आहेत. थंडीचे दिवस आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच पौष पौर्णिमा मशाची यात्रा, सध्या तिथे देखील भरपूर सारी गर्दी आहे. तिथे जात असेल तर नेटवर्क जाम होत असतो. कॅश घेऊन जा, कारण इंटरनेटच्या जमान्यामध्ये सध्या कॅश आपण वापरत नाहीत. दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढाई आहे. दुसऱ्या डाबामध्ये 18 बॉलमध्ये 47 धाबांची गरज. स्ट्राईक एंडवर महेश. पहिलाच बॉल फुलटॉच होता, समोर लॉफ केलाय, फटका हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत. काऊ कॉर्नर मध्ये वन बाउंस सुसली करून फेकी केली जाते. तोपर्यंत वेगाने 2 धाबा पूर्ण होतील. आता धावाधाव करावी लागेल, कारण का हा सामना महत्वाचा आहे. या स्पर्धेसाठी तुम्हाला 365 दिवस पुन्हा वाट पाहावी लागेल. परंतु क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तुम्ही उपविजेता झाला तरी देखील तुम्हाला इथे आजच्या दिवसामध्ये ट्रॉफी दिली जाईल. क्वार्टर फायनलतील हरलेल्या सामन्याला देखील एक ट्रॉफी दिली जाईल. सेमीफायनल पहिली उद्या देखील पूर्ण होणार आहे. दुसरा बॉल महेशसाठी. अकुट टप्पा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा हवेत. बॉल लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक जाऊन डी झोन मध्ये प्रयत्न करत होता परंतु बॉल सुटला आणि एक धाव येते. प्रयत्न चांगले केले. क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटील त्या ठिकाणी होते. पुन्हा सिंगल येत असताना टीमची धावसंख्या आता 3 वर जाऊन पोहोचेल. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिगंबरच्या विपक्षामध्ये चांगले फटके सजवावे लागतील. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 16-17 धावा आल्या तर पुढे या सामन्यामध्ये संधी प्राप्त होऊ शकते. अन्यथा पहिल्याच डावामध्ये जेवढ्या धावा जमा झाल्यात तेवढ्या धावा चेस करणं थोडंसं कठीण आहे. उर्द विकेटने खूपच दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा वापर, कोणताही धाव नाहीये. आणि आता टाळ्या सिट्ट्यांचा गजर होऊ लागलाय, कारण प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आणि सामना महत्वाचा आहे. क्वार्टर फायनलची ही लढाई, एकीकडे साबत संघ तर दुसरीकडे सोरगाव बी यांच्यामध्ये ही लढाई. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा सोरगाव टीमच्या खात्यामध्ये. स्ट्राईकला महेश. राईट अँड ओव्हर टू विकेटने दिगंबर महेशसाठी. अकुट्टप्पा शॉट ऑन पुल केलाय ऑन सेटला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे हा फ्लॅट सिक्सर. षटकारीच्या मतीने टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. दिगंबरच्या विपक्षामध्ये महेशचा धमाका. अजून एखादा येईल का मोठा फटका? पुन्हा एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न, खूप दूरवरून खेळलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, कॅच पकडू शकले नाहीयेत. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू जाईल डी झोन मध्ये, सिंगल येते. पहिल्या 5 बॉल मध्ये 11 धाबा, 10 धाबा खर्च केलेत. आपण जर विचार केला तर 16 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला बॉल 2 धावा, त्यानंतर सिंगल डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. अशा 5 बॉलमध्ये 10 धाबा खर्च केलेत दिगंबरने पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु शेवटच्या बॉलवर सोरगाव टीमच्या बाजूने एक षटकार येणं गरजेचं आहे, तरच या मॅच मध्ये रंगत येईल. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल फेस करेल महेश. गोलंदाज दिगंबरचा. फुलटॉच बॉल समोर लॉफ केलाय, हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल चाललाय गॅप मधून. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत येतील 2 धाबा. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सोरगाव बी टीमची धावसंख्या बिनबाद 12 बॉल. आता सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. दयाराम जनार्दन पाटील आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील शेवटची लढाई, या स्पर्धेचा पहिला दिवस, पर्व 3रं वांद्रीकर चषक आपण पाहतोय.
12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. ही लढाई आहे साबाद आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव, एक पडगा टेनिस क्रिकेट मधील संघ ज्यांनी या वर्षाचं द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफीवर नाव कोरलं आम्ही देवलीकर चषकामध्ये. तर दुसरीकडे साबाद संघ ज्यांनी या हंगामामध्ये एकूण 3 ट्रॉफीला आपल्या नावावर केल्यात. दुसरं षटक किरण पाटील, क्वार्टर भिवंडी. पहिलाच बॉल भन्नाट गतीचा वापर केला, डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात केली आहे किरण पाटीलने. मला का क्वार्टर भिवंडी म्हटलं जातं तर याचा नमुना दाखवला या चेंडूवर किरण पाटीलने. 11 बॉल मध्ये आता 35 धावांची गरज. प्रत्येक डॉट बॉल सोरगाव टीमवर दबाव निर्माण करेल, परंतु 1-2 मोठे फटके सजवावे लागतील. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करणारा किरण पाटील साबादचा. साबाद एक्सप्रेस अखूट टप्पा होता, शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बॅटची कडा डी झोन मध्ये गेलाय. बॉल एक सिंगल दाबीते. किरण पाटीलने भल्या भल्या बॅटरला आपल्या गोलंदाजीच्या तालाभर नाचवलंय. असा सावध करण्याचा स्वाभिमान आणि अभिमान असणारा गोलंदाज क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटील. 2 बॉल मध्ये 1 धाव सिंगल खर्च केले. टीमची धावसंख्या 13 वर. निखिल स्ट्राईक एंडवर प्रत्युत्तर देईल का? तेवढं सोपं देखील नाहीये, कारण समोर किरण पाटील आहे ज्याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा सातत्याने तो वापर करत असतो. गतीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये विविधता नेहमीच आपण पाहतो. बाउन्स करणं, यॉर्कर, पुलर लेंथ, गुड लाईनवर पिचिंग करणं, ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवणं, याच्यासाठी किरण पाटीलची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील निखिलसाठी गतीचा भन्नाट वापर केला, लेग स्टंपच्या बाहेर होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. 10 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. मोठे फटके हाच पर्याय शिल्लक. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी सोरगाव टीमला मिळेल. प्रयत्न करावे लागतील, कारण का प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाही, त्याच्यासोबत एखादा अंक जोडा, त्याची किंमत देखील वाढली जाते. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॅट शिकडा विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना सिंगल धाव. या हंगामाच्या 4थ्या ट्रॉफीकडे वाटचाल करत असताना 9100 एकविरा स्पोर्ट सावध संघ. काय जबरदस्त गोलंदाजी आज संपूर्ण दिवसामध्ये केली आहे किरण पाटीलने. मंत्रमुग्ध केलं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आपल्या गोलंदाजीच्या जीवावर. क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटीलने. 32 धावांची गरज, 9 बॉल शिल्लक आहेत सोरगाव टीमला. सामन्यामध्ये आता पकड निर्माण झाली. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केले, त्या ओव्हर मध्ये विकेट आली नाहीये. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. स्ट्राईक एंडवर निलेश महेश, नॉन स्ट्राईक एंडवर निखिल. किरण महेश साठी गतीचा भन्नाट वापर, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. या ओव्हरचा दुसरा एक वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खर्च केले. आपण ऑन स्क्रीन वर हे दृश्य पाहू शकता. विकेट किपरच्या पाठीमागे कित्येक मान्यवरांचं हे बॅनर लावले गेले, त्यांचं विशेष सहकार्य स्पर्धेला लाभले गेले, त्यांचे देखील धन्यवाद. 31 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. 9 चेंडू 31 धावा. स्ट्राईकला महेश. लेन चांगली होती, यॉर्कर लाईनचा चेंडू बॉटमेनचा संपर्क झालाय, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. सिंगल धाबीत. एकेरी दुहेरी धावाने धावपलकावर फारसा फरक पडणार नाही. मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वांद्रेकर चषक, आई गावदेवी वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक पर्व 3. मैदान चौफेर नाहीये, परंतु आहे त्या मैदानामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून दिली. विशेषता राहिली आहे स्पर्धेची. क्वार्टर फायनलचा सामना सध्या सुरू आहे. जो हरेल त्याला देखील आज एक ट्रॉफी दिली जाईल. त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नाराज करणार नाहीत आयोजक. असं आयोजन स्पर्धेचं पाहायला मिळतं. निखिलसाठी किरणचा बॉल बाउन्स होता, अतिरिक्त उंची होती, याच कारणास्तव वाईट घोषित केले. 3 एक्स्ट्रा धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत किरण पाटीलने. एक्स्ट्रा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. 18 वर. 18 धावा, कोणती विकेट नाहीये. निखिल स्ट्राईक एंडवर आहे, त्याला संघर्ष करावा लागतो, परंतु महेशच्या बॅट मधून एक षटकार देखील आला होता. स्लॉग स्वीप ऑन साइडला किरण पाटीलच्या बॉलवर धमाका केलाय निखिलने. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार षटकार. बॉलला अगदी बॅटच्या मिडल वर घेतलं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. ऑफ स्टंपच्या थोडासा आत आला, स्लॉग हिट करत असताना
फुल टच बॉलवर फुल टोल वसूल केला. 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली. 7 बॉल शिल्लक, 23 धावांची गरज. अजून एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये रंगत येईल. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, हेच सांगत असताना निखिल 7 बॉल मध्ये 23 धावांची गरज. किरण पाटील राऊंड द विकेटने यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलने एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय. किरण पाटील कॉट्रेल ऑफ भिवंडीच्या विपक्षामध्ये निखिलचा हा दुसरा षटकार. बॉल मध्ये आता 17 धावांची गरज. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी है बाकी है मेरे दोस्त, हेच सांगत असताना निखिल स्पीडअप करायचे, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. सावध संघ दुसऱ्या ओव्हर मध्ये कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलच्या विपक्षामध्ये 2 षटकार आलेत. त्याने एकूण धावा खर्च केल्या 18 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये दिगंबरने 12 धावा खर्च केल्या, त्याला विकेट घेता आली नाही. दुसऱ्या ओव्हर मध्ये किरणने 18 धावा खर्च केल्या. किरण पाटीलच्या विपक्षामध्ये एक स्लॉग हिट केला आणि दुसरा इनसाइड आउट फटका, नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले निखिलच्या माध्यमातून. 6 बॉल 17 धावांची गरज. निखिल यावर ही जबाबदारी दिली गेली. 6 बॉल 17. पहिलाच बॉल अकुट टप्पा शॉट पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलचं भव्य दिव्य स्वागत केलंय महेशाने. निखिलने टोकलेले 2 षटकार आणि त्यानंतर महेशच्या बॅट मधून आलेले एक षटकार. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हेच सांगत असताना ही सलामीची जोडी. तिन्ही गोलंदाजांना घाम फोडलंय विकेट प्राप्त करण्यासाठी. अशी फलंदाजी सोरगाव टीमच्या सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते, महेश आणि निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरा बॉल 5 मध्ये 11 धावांची गरज. समोर खेचून मारलाय, बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषे पलीकडे. दमदार षटकार ठोकलाय महेशने. सहा बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना खतरा आलाय मैदानामध्ये. महेश नावाचा ज्यांनी 2 मध्ये 2 ठोकलेत आणि आता 4 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. सावध टीमला देखील प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज निखिलला 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने निखिल अकुट टप्पा समोर फोर्स करून रोवलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, कॅच सुटली आहे, आवाक्याच्या बाहेर देखील होती. 2 धाबा येतील सोरगाव टीमच्या खात्यामध्ये. 3 बॉल 3 धाबांची गरज. मॅच अजून संपली नाहीये, परंतु या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल 9100 एकविरा स्पोर्ट साबा टीमला तर एखादा डॉट बॉल किंवा मॅचची विकेट किमती असेल. 47 धाबांचं लक्ष होतं सुरुवातीला 3 ओव्हर मध्ये, परंतु त्या लक्ष्यावर तुटून पडलेत सलामीचे वीर निखिल आणि महेश. वाट मॅच, वॉट मॅच, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय मॅच, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचे ठोके वडवणारी मॅच. 3 बॉल 3 धाबांची गरज. थंडीचं वातावरण आहे, प्रेक्षकांना विनंती असेल शेकोटी पेटू नका. तीन बॉल 3 धाबांची गरज. समोर महेश स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हातात महेशची विकेटची चर्चा करत होतो, धावाच्या रूपाने महेश देखील बाद झालेत. आता 2 बॉल शिल्लक, सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. अजूनही मॅचची गोष्ट मोठी होत असताना कधी झुकली मॅच सोरगाव बी टीमच्या बाजूने, जो आई गावदेवी या नावाने उतरले, तर दुसरीकडे 9100 सावध संघ
यांच्याकडे झुकताना पाहायला मिळाली. प्रत्येक वेळी हे मॅचचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु महेशने बादोनोपरी अप्रतिम फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. आता 2 बॉल शिल्लक, सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा सामना वांद्रेकर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटरला त्वरित मैदानामध्ये पाठवायचंय आणि सावध संघ आपण देखील क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. ज्या निखिलच्या विपक्षामध्ये 2 षटकार आले होते त्या महेशची विकेट गेली धावबाच्या रूपाने. स्ट्राईकला बॅटर निखिल, महेश बाद झालेत. येणारा चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक असेल. एखादा मोठा फटका आला तर सोरगाव संघ जिंकेल, परंतु एक धाव आली तर ही क्रिकेटची गोष्ट अजूनही मोठी होईल. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा सामना, स्पर्धेचा पहिला दिवस. 47 धावांची आवश्यकता होती 3 ओव्हरमध्ये. मध्यंतर कालामध्ये या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं सोरगाव टीमने, परंतु आता पलटवार केले साबाद टीमने. यावेळेस शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, अपील केलीये बॅटची काढा, उचलून धरले पंचाने. विकेटचं पतन चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 2 डाऊन. आम्ही देखील कच्चा गुरुचे चेले नाही होत हेच सांगत असताना या मॅच मध्ये 9100 एकविरा स्पोर्ट सावध संघ शेवटच्या ओव्हर मध्ये आवश्यकता होती 19 धावांची. 2 षटकार आले आणि त्यावेळेस वाटलं की सामना जिंकला जाईल, परंतु त्यानंतर निखिलने 2 विकेट घेतलेत. दोन्ही खेळपट्टीवर सेट झालेले बॅटरला आता डगआउटला पाठवले. आता 1 बॉल 3 धावांची गरज. मैच कोई भी जीते, अंदर कोई भी आ सकता है. एका बॉल मध्ये 6 धाबा होताना आपण पाहिलेत, कारण का बॅटरवर प्रेशर नसतोय. एका बॉल मध्ये 1 धाव काढणं थोडंसं कठीण जातं, परंतु एका बॉल मध्ये 3 धावा काढणं थोडंसं कठीण जातं. इथे चौकार किंवा षटकार हाच पर्याय आहे, म्हणजेच बॅटरला मोठा फटका सजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ज्या निखिलने मॅच गमावली ती त्याच निखिलने सावध संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या पाठीमागे उभं राहायचे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. क्वार्टर फायनलचा सामना एकीकडे आई गावदेवी सोरगाव बी संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट सावध संघ. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार निखिल. 1 बॉल 3 धावांची गरज. सराव कोणी केलाय हे दाखवण्याची वेळ. लॉब केलाय चेंडूला, बॉल चाललाय सीमारेषेकडे. वाह, काय शेल पकडलाय सीमारेषेलगत आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. 9100 एकविरा स्पोर्ट सावध टीमने आपलं अभिनंदन. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारे ही क्वार्टर फायनलची मॅच. क्वार्टर फायनलचा हा सामना जिंकलाय सावध संघाने आणि टॉप 4 मध्ये वांद्रेकर चषक मध्ये प्रवेश मिळवलाय. आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल 1 साठी इथे उपस्थिती दाखवायची, हँडशेक करायचे. आणि सोरगाव संघ आपण क्वार्टर फायनल हरला तरी देखील आपल्याला एक ट्रॉफी स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेची संकल्पना आहे की पराभूत झालेल्या टीमला देखील आपण एक ट्रॉफी देणार आहोत. ती ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचे. मॅन ऑफ द मॅच आपण करूया चर्चा. मॅन ऑफ द मॅच